साबुदाणा पापड टचटच करतो ना आणि दाढ तडकला ना तर दाढ देखील दुखायला लावतो। त्यामुळे ही सोपी दिसणारी रेसिपी टिप्स आणि ट्रिक्स सोबत जर केली तर साबुदाणा पापड अजिबातही तुमचे चुकणार नाही। हे बघा आपले साबुदाणा पापड अमेझिंग असे फुललेले आहेत आणि खूपच क्रिस्पी क्रंची असे झालेले आहेत। यामध्ये प्रत्येक साबुदाणा फुललेला आहे, अजिबात टचटच करत नाही। आणि बटाट्याचे म्हणाल तर हा बटाटा व्यवस्थित किसून घातलेला आहे, तो अजिबातही यामध्ये गाळ झालेला नाही। व्यवस्थित आपण बटाटा किसून घातलेला आहे, तो परफेक्ट असा यामध्ये दिसत आहे। ऐकले का? आणि हे पापड एकदम खुसखुशीत देखील झालेले आहेत। दाणा ना दाणा याचा फुललेला आहे साबुदाण्याचा, त्यामुळे पापड एकदम खुसखुशीत क्रिस्पी असे झालेले आहेत। तर यासाठी 2 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा रात्रभर भिजत घालून घ्यायचा आहे, त्यानंतरच हे पापड आपण तयार करणार आहोत। तर हे बघा इथे 2 वाटी साबुदाण्यासाठी आपण 8 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये 8 वाटी पाणी आपण गरम करून उकळून घेणार आहोत। 8च वाटी पाणी पाहिजे, याच्यापेक्षा अजिबातही पाणी एक्स्ट्राचा आपल्याला लागणार नाही, एवढं पाणी पुरेसं आहे। तर आता हे बघा हे भांडं गॅसवर ठेवूयात आणि व्यवस्थित अशी उकळी आणूयात। तर या सगळ्यात आपली ओळख करून द्यायचीच राहिली। तर मी प्रिया, युनिक रेसिपी विथ प्रियामध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। मी इथे एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते। युनिक रेसिपी असतात माझ्या, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन युनिक रेसिपी सोप्या पद्धतीने सर्वात आधी दिसतील। तर आता हे बघा पाण्याला खूप छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये सर्व साबुदाणा आपण घालून घेतलेला आहे। आता हा साबुदाणा व्यवस्थित आपण या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर इथे 7 वाटी पाण्यामध्ये सुद्धा काम होऊ शकतं बरं का, पण आपल्याला साबुदाणा व्यवस्थित परफेक्ट शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून अजिबात साबुदाणा टचटच केला नाही पाहिजे। आणि साबुदाणा टचटच करू नये यासाठी तो रात्रभर भिजत घालून घ्यायचा आहे। 3 ते 4 तास तरी कमीत कमी भिजवून घ्या, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित असा शिजला जातो आणि अजिबातही टचटच करत नाही। तर हे बघा थोड्या थोड्या वेळानंतर आपण हे असं हलवत राहायचं आहे आणि साबुदाणा आपण पाहू शकता, हे बघा पूर्ण ट्रान्सपरंट असा होत चाललेला आहे। व्यवस्थित आपण तो ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे। आता इकडे 2 बटाटे घ्यायचे आहेत, साल काढून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये किस हवा आहे तेवढ्या साईजमध्ये आपण हा करून घेणार आहोत। तर हा खूपच छोटी साईज वाटत आहे, त्यामुळे मी मोठ्या साईजमध्ये हा किस तयार करून घेते। तरी हे दोन्ही बटाटे आपण व्यवस्थित असे किसून इथे घेऊयात आणि तोपर्यंत हे बघा जवळजवळ 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। आपण गॅसवर व्यवस्थित हा मीडियम गॅसवरच आपण साबुदाणा शिजवून घेत आहोत। तर हे दोन्ही बटाटे व्यवस्थित आपले किसून झालेले आहेत। हे बघा मोठे मोठेचा असा बटाटा हा किसून घेतलेला आहे, जेणेकरून हा साबुदाण्याच्या पापडमध्ये तळल्यानंतर देखील व्यवस्थित असा दिसेल। तर बटाटा घालण्याची जी पद्धत असते किंवा वेळ असते ती सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे हा बटाटा गाळ होत नाही आणि व्यवस्थित असा दिसतो। तर हे बघा हे सर्व बटाटे व्यवस्थित हा किसून घेतलेला बटाटा स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत। 2 पाण्यामध्ये हा बटाटा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्येच बुडवून ठेवायचा आहे, जेणेकरून हा बटाटा काळा होणार नाही। आपल्या इथे साबुदाणा व्यवस्थित शिजेपर्यंत आपण बटाटा यामध्ये घालायचा नाहीये। तर हे बघा इथे साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आहे, पण हे पाणी अजून घट्ट झालेलं नाही, त्यामुळे अजून साबुदाणा व्यवस्थित आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत। या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो, पण आपले साबुदाणा पापड परफेक्ट तयार होतात। अगदी प्रत्येक साबुदाणा फुलला जातो आणि तो अजिबात टचटच करत नाही। तर इथे जवळजवळ 20 मिनिट झालेले आहेत। साबुदाणा आपण हा मीडियम गॅसवर व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे। आता या शेवटची 5 मिनिट राहिलेले आहेत, यामध्ये आता पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। त्यामध्ये आता 2 चमचे चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत। चिली फ्लेक्स तुम्ही स्किप करू शकता। ही लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्या डायरेक्ट यामध्ये घातलेल्या आहेत। आता यामध्ये जो आपण बटाटा किसून घेतलेला आहे तो सुद्धा या स्टेपला घालून इथे घेणार आहोत। आता हे मिश्रण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। शेवटच्या 5 मिनिटांमध्येच फक्त बटाटा आपल्याला घालायचा आहे, जास्त आधी घालायचा नाही। जर तुम्ही बटाट्याचा किस आधीच घातला तर तो बटाट्याचा किस पूर्णपणे गाळ होतो आणि या साबुदाणा पापडमध्ये बटाटा अजिबात दिसत नाही। तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे। तर हे बघा छान अशी उकळी फुटलेली आहे आणि बटाट्याचा किस किती सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकताय।
या बटाट्याचा किस शिजण्यासाठी अजिबातही वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटमध्ये हा बटाट्याचा किस शिजला जातो. त्यामुळे हे बघा, हे मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे. आणि हे पापड करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे का त्याची आपण दुसरी पद्धत इथे पाहून घेऊयात. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर हे साबुदाणा पापड घालून घेऊयात. तो व्यवस्थित असा तयार होत असला की पटकन आपण गॅस बंद करून ठेवायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर या सर्व पापड व्यवस्थित आपण बाहेर पॉलिथिन पेपरवर घालून घेणार आहोत. तर या प्लेटवर आपण हा पापड घालून पाहूयात व्यवस्थित असा राहतोय का घट्ट ते. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा व्यवस्थित असा हा पापड घट्ट असं झालेला आहे आणि या प्लेटवर व्यवस्थित बसत आहे. अजिबातही साईडला याचं पाणी सरकत नाही. इथे आपलं पापडाचं जे मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून ठेवूयात आणि हे मिश्रण थोडंसं कोमट थंड होईपर्यंत असंच ठेवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण पेपरवर हे पापड घालून घेणार आहोत. गरम गरमच पापड घातले तर ते जे आपण प्लास्टिक पेपरवर घालणार आहोत ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. गरम गरम हे पापड घालायचे नाही. तर हे बघा, आता इथे कोमट थंड असं झाल्यानंतर हे पापड मी व्यवस्थित असे घालत आहे. हे एवढे थंड झाले तरी हे व्यवस्थित असे पातळ आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम घट्ट असं हे मिश्रण तयार होत नाही. तर याच पद्धतीने आपण हे सर्व पापड तयार करून घेणार आहोत. 2 वाटी साबुदाणा आणि 2 बटाटे यापासून भरपूर असे बटाट्याचे म्हणजे हे साबुदाण्याचे पापड तयार होतात. आणि यामध्ये जे आपण चिली फ्लेक्स घातलेले आहेत त्यामुळे हे पापड खूप सुंदर दिसतात. काही भागांमध्ये उपवासाला कोथिंबीर चालते, जिरं चालतं, तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता, जिरे घालू शकता. खूप सुंदर असे दिसतात हे पापड. कोथिंबीरसुद्धा खूप छान दिसते आणि ही टिकते देखील. वाळल्यानंतर हे पापड खूप छान असे तयार होतात आणि टेस्टला सुद्धा छान असे उतरतात. आता हे आहे असे पापडसुद्धा खूप सुंदर आपले होणार आहेत. तर हे बघा, व्यवस्थित हे सर्व पापड आपण घालून घेऊयात आणि तिथून पुढे वाळल्यानंतर मी तुम्हाला हे तळून देखील दाखवणार आहे. तर मी तुम्हाला ज्या रेसिपी दाखवते ती स्वतः ट्राय करते आणि त्या पूर्णपणे सक्सेसफुली झाल्यानंतरच मी त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करत असते. त्यामुळे तुम्ही ह्या रेसिपींवर विश्वास ठेवून एकदा ट्राय करून पहा. तुमच्या रेसिपी कधीच फेल जाणार नाहीत. तर हे दुसरे पापड तर आपण कुकरमध्ये बनवलेले आहेत. हे सुद्धा साबुदाणे बटाट्याचे पापड आहेत. अगदी बॉबीसारखे तयार होतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून जाऊन नक्की तुम्ही चेकआउट करा. तर हे बघा, व्यवस्थित हे सर्व पापड वाळलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत, ट्रान्सपरंट दिसत आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, एवढी चकाके आहे, एवढी शायनी हे पापड दिसत आहेत. यामध्ये पूर्ण असे बोटं दिसत आहेत. हे बघा, हाताचे बोटं सुद्धा पूर्णपणे या दुसऱ्या भागातून दिसत आहेत. असे काचेसारखे हे बटाट्याच्या म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आपले झालेले आहेत. यामध्ये बटाटा तर असा दिसतच नाही. तुम्ही पाहू शकता, यानं साबुदाणा सुद्धा दिसत नाही आणि बटाटा सुद्धा दिसत नाही. पण तळल्यानंतर ना एवढा छान असा होतो ना. तर हे बघा, इथे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालं आहे की नाही एक तुकडा टाकून पाहायचा आहे. तेल खूप छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये सर्व पापड आपण तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, खूपच छान असे फुलतायत पापड. तर इथे भरपूर असे पापड आपण तळून पाहिलेले आहेत. सर्व पापड व्यवस्थित असे तयार झालेले आहेत. अतिशय छान असे फुललेले आहेत. खूप मस्त इथे आपले पापड तयार झालेले आहेत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो बटाटा आहे किसून घातलेला, तो सुद्धा व्यवस्थित दिसत आहे. तुम्हाला इथे दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण मी तुम्हाला हे बघा नंतर दाखवते बटाटा किती व्यवस्थित असं यामध्ये दिसत आहे ते. तर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील. तर हे बघा, दिसतोय की नाही बटाटा? व्यवस्थित असा हा बटाटा दिसत आहे. एकाही बटाट्याचा गाळ झालेला नाही. म्हणजे जो किस आपण घातलेला आहे तो परफेक्ट असा या साबुदाण्यामध्ये दिसत आहे आणि प्रत्येक साबुदाणा फुललेला आहे. तर आता हे साबुदाणा बटाटा पापड एकदा नक्कीच करून पहा आणि हे व्यवस्थित असे झाल्यानंतर कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा की तुमचे साबुदाणा बटाटा पापड कसे झाले ते. चला, तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. तोपर्यंत पोट खुश तर मन खुश. त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा. थँक्यू.